आज तुम्ही बीडू साहेबांना भेटला, काय त्रास व्हायला तुम्हाला? साहेब ते ग्रामपंचायतचं बांधकाम हे एकदम अवैध बांधकाम आहे. ते बांधकाम पूर्ण ह्याच्यामध्ये स्मशान भूमीत काम करतात आहे. आणि त्याच्या ते बांधकाम ज्यावेळेस खडे केलेत, त्या बांधकामाचे खडे केले त्याच्यामध्ये पूर्ण सांगाडे सापडेत, हाडाचे, लहान लेकराचे. ते हिंदूच्या धर्माची विटंबना झाली सगळी. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे ग्रामपंचायतला जे कोण अधिकारी असेल किंवा सरपंच असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि ते कारवाई होऊन आम्हाला ते पंचनामा केलं पाहिजे आमच्याकडून. ठीक. एक सांगा, आज आपण पंचायत समितीमध्ये तक्रार दिलेली आहे, ग्रामपंचायतच्या जागेवर काहीतरी बांधकाम चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याबाबत? मी 30/7/2026 रोजी मोजे धनगर टाकळी तालुका पूर्णा येथे RGSA मार्फत जे काही ग्रामपंचायतचं बांधकाम होत आहे, बेकायदेशीर ग्रामपंचायत इमारत मंजूर झालेली आहे. त्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय यांनी कुठलीही जिल्हाधिकाऱ्याची किंवा CO मॅडमची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. आता ती जर जागा बघितली तर ती मोजे धनगर टाकळी येथील गट क्रमांक 8मधील त्या जागेवर स्पेसिफिक असा सरकारी मसनवाटा म्हणून उल्लेख आहे. आणि त्या संबंधित जागेचे अधिकार जे आहेत ते कलेक्टर साहेबाला असल्यामुळे त्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयांनी कुठलीही परवानगी घेतलेली नाही. बेकायदेशीररित्या असं मनमानी कारभार करत आहेत आणि कुठेही खड्डे खोदून बांधकाम करत आहेत. आता जर बघितलं तर तिथं ग्रामपंचायतनं अक्षरशः खड्डे खोदलेले आहेत आणि ते खड्डे खोदलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे तर ती लहान मुलांची अविवाहित बालकांची स्मशानभूमी आहे. तर ती जर बघितलं तर तिथं खड्डे खणलेले जे खड्डे खोदलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये सांगाडे निघून आलेले आहेत. आता ते जे मृतदेह आहेत त्याची विटंबना झालेली आहे. त्या संदर्भात आज सुनावणीमध्ये मी BDO साहेबांशी हा मुद्दा मांडलेला आहे BDO साहेबांच्या समोर. तर BDO साहेबांनी आता आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की त्या संदर्भात एक चौकशी करून अहवाल आल्याच्या नंतर संबंधित ग्रामपंचायतवर जे आहे तर ते फौजदारी जे काही तरतुदी असतील त्यानुसार फौजदारी कार्यवाही मी करील म्हणून. तुमची आता मागणी काय? आता आमची मागणी अशी आहे की बाबा जे काही ग्रामपंचायतनं बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम तर बंद करण्यात यावंच, परंतु ग्रामपंचायतनं हे कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे ग्रामविकास अधिकारी जे काय कोणी असतील त्यांनी हे केल्यामुळे ते सांगाडे जे बाहेर आलेले आहेत त्या मृतदेहाची विटंबना झालेली असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयावर जे काही संबंधित याला जबाबदार असतील त्यांच्यावर जे आहे ते फौजदारी खटले दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. BDO साहेब काय बोलले? BDO साहेबांनी या संदर्भामध्ये एक चौकशी कमिटी तयार करून अहवाल मागवतो असं बोललेले आहेत. ते अहवाल आल्याच्या नंतर जे काय आहे ते कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तुम्ही समाधानी आहेत का? आम्ही आणखीन तरी समाधानी नाहीत, पण ज्यावेळेस कार्यवाही होईल, फौजदारी गुन्हा होईल त्याच्यानंतर आम्ही समाधानी राहतील. कारण ते ही खूप गंभीर बाब आहे. अक्षरशः तुम्ही गावाचा कारभार करताय की काय करताय हे काही सांगायला वावच नाही. गावामध्ये त्याच्या अगोदर तिथं त्याच जागेमध्ये कुठली परवानगी न घेता दुसरे पण कामं केलेली आहेत, इतर कामं देखील केली. त्याची चौकशी झाली पाहिजे. एकदम भोंगळ कारभार चालू आहे धनगर टाकळी ग्रामपंचायतमध्ये पूर्ण. बांधकाम मसनवाट्याच झाले पूर्ण. ठीक आहे, थँक्यू.